सांगतो, लंडन मध्ये आल्यावर मला फार बरं वाटलं. इतकं बरं वाटलं का असं वाटलं इकडेच राहून जा. का तर लहान लहान पोरं पण इंग्रज बोलते यार. काय म्हणजे लंडनची कमाल आहे. पण तुम्हाला सांगतो, आज इथं अत्यंत महत्वाचं चर्चासत्र आज मी इथं घडवणार आहे. तर मी अखिल वेगळे या चर्चासत्रात तुमचं मनापासून स्वागत करतोय. तर आजच्या या चर्चासत्राचा विषय आहे करा सवाल विचारा जाब, अर्थात दोघींच्या भांडणात गुरुनाथचा लाभ. नमस्कार नमस्कार मंडळी. एक अत्यंत संवेदनशील विषय घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमध्ये नक्की अन्याय कुणावर होतो? राधिकावर होतो, शनयावर होतो की साक्षात गुरुनाथवर होतो? तर हाच माझ्या चर्चेचा विषय आहे. पण तुम्हाला सांगतो, जेव्हा जेव्हा मी चर्चा भरवतो तेव्हा तेव्हा ख्यातनाम लोक माझ्या चर्चेसाठी येतात. तर फक्त या ठिकाणी मला आज या लंडनकरांचा कौल पाहिजे आहे. वा वा वा, चला काय हरकत नाही. लंडनचा कौल मला या ठिकाणी मिळालेला आहे. हा मी आता घरी घेणार, माझ्या घरावरती लावणार आणि लोकांना सांगणार, बघा माझ्या घरावर लंडनचा कौल आहे. काय हरकत नाही. तर आज या ठिकाणी आपण चर्चेला सुरुवात करूया. आणि सर्वात पहिल्यांदा मी या ठिकाणी आमंत्रित करतो अत्यंत बुद्धिमान आणि विविध सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं योगदान आहे अशा तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचित फारुळे बाई यांना. फुर्सत में बनाया तर हे हाल आहेत. काही गडबडीत बनवला असतं तर लोकांचा जीवच गेला असता तुम्हाला बघून. एक मिनिट. काय माझ्या नुसत्या नजरेवर लोक मरत्यात. काहीतरी चुकते. नजरेवर नाही, दातावर मरत असतील. खरं तर तुमचं नाव अनिता दाते पाहिजे होतं. हेच दात काढून मारीन तुम्हाला सांगून ठेवती. गप्प बसा नाही तर. तर राधिका, तू बाय काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. आणि गुरुनाथ, माझं तर तुझ्यावर डोळाच आहे बाई. काय नजर आहे, हा. नजर ठेवू नये मी तुझ्यावर. आणि शनया, तू तर गेलीस तुझ्या तर झिंजाची. आज काय तुला सोडायची नाही, मी सांगून ठेवते. हे बघा माझ्या स्टुडिओमध्ये मारामारी अजिबात चालणार नाही. आपण अत्यंत संवेदनशील विषयावर चर्चा करतो आहे. फारुळे बाई, तुम्हाला मी विनंती करतो की तुम्ही इथे बसा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया संमोहन तज्ञ डॉक्टर ज्ञान गेलेले. नमस्कार डॉक्टर ज्ञान गेलेले, तुमचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. मला सर विचारायचं, बसा. हे ज्ञान गेलेले कसं काय ना? एक मिनिट, ते तसं नाहीये. ज्ञान .गे.लेले असं नाव. गे कोण आहे? गे माझे वडील. गेरुनाथ असं नाव आहे त्यांचं. अच्छा, नाही पण गेरुनाथ कसं काय नाव? त्यांना जाम लाल करायची सवय होती. जीभ. अच्छा. ओके सर, मला विचारायचंय तुम्हाला की नेमका तुमचा व्यवसाय काय? संमोहन. म्हणजे काय? हिपोपोटामस. हिपोपोटामस म्हणजे नेमकं काय असतं सर? हे बघ, मी कॅन आय कॉम्प्लेन? म्हणजे तुम्हाला सांगायचंय, दाखवायचं. एक्सप्लेन. हे बघा, हे हिपोपोटामस म्हणजे अच्छा, हा. बघा असं असतं. तुम्ही इथं बघत राहा, हा एकटक बघत राहा. हा तुम्हाला आता झोप येईल. येते, हा हळूहळू झोप येते. आता झोपी जाल तुम्ही. झोपला झाला की नाही हिपोपोटामस? त्याला म्हणते ते. काय म्हणते हे एक्झॅक्टली काय असतं हिपोपोटामस म्हणजे? हिपोपोटामस म्हणजे तुम्ही तोंड उघडल्यावर जसं दिसाल ना तसे. पान घोडा.
पानघोडा म्हणते मला शरम वाटत नाही का तुम्हाला? हे यांचं हिपोपॉटमस ते सांगतो ते काय आहे ते. अच्छा अच्छा. तर कसं असतं मंडळी की प्रेम म्हटलं म्हणजे कविता आलीच. आली बोलवा ना. ती पण बसली असती. कुठे? कशाला? कविता ती कशाला बस? अहो, बसल्याशिवाय कविता कुठे येते? काय बोलते एक मिनिट डॉक्टर तुमचं काहीतरी चुकतंय. कविता म्हणजे कविता नाहीये, मी कवितेविषयी बोलतो, काव्याविषयी बोलतो. तर काव्य. तर मंडळी प्रेम म्हटलं की कविता आलीच, त्यामुळे या ठिकाणी मी आमंत्रित करतो अत्यंत ज्यांच्याबद्दल काय मी त्यांची तारीफ करू म्हणजे ज्यांना देशात परदेशात कुठेही न बोलावलेल्या अशा आमच्या कवयित्री मोहनी डबळे यांचं. तुमचं स्वागत आहे मोहिनी मॅडम. कवयित्री मॅडम नमस्कार. धन्यवाद. हां थँक्यू व्हेरी मच. लंडनकरांना माझा नमस्कार. धन्यवाद. खरं तर अत्यंत संवेदनशील विषय आहे आजच्या या चर्चेचा. गाडीतनं येता येत्या 2 ओळी सुचल्या आहेत, त्या तुमची परवानगी असेल तर सादर करू का? आता नाही म्हटलं का थांबणार आहात तुम्ही? सादर करते. इर्षाद. हा करा करा. हॅलो. जर प्रेम म्हणजे प्रेम असतं, प्रेम असतं, मग कशाला लावता डोळ्याला झापडं? क्या बात. प्रेम म्हणजे प्रेम असतं, मग कशाला लावता डोळ्याला झापडं? राधिकाचं ते प्रेम आणि शनायाने केलं तर लफडं. नॉट फेअर. काय म्हणला तुम्ही? राधिकाचं ते प्रेम हा. आणि शनायाने केलं तर लफडं. आणि किती अद्दल घडवली तरी पण गुरुनाथचं शेपूट वाकडं ते वाकडं. असू द्या. क्या बात आहे. म्हणजे आल्याच तुम्हाला कळलेलं असेल की कवयित्री मॅडम ज्या आहेत ह्या शनयाची बाजू या ठिकाणी मांडणार आहेत. करेक्ट आहे? मी प्रेमाच्या बाजूने आहे. तर या ठिकाणी मी पुढचे गेस्ट यांना आमंत्रित करतो. अखिल भारतीय कीर्तीचे लेखक प्रवीण परडे यांना. हा कुठून आवाज आला? नाही आ? एक मिनिट. गुरुनाथला आपण सोडत नसतो, बाकी लंडनकर कसे आहात? अरे केवढं भारी लंडन तुम्हाला सांगतो. अरे केवढी मजा. पाऊंडात पैसे घेतात. असल्या बस मध्ये मगाशी बसलो लगेच उतरलो बाबा. का? अरे वरती ड्रायव्हरच नाही. अहो, डबल डेकर असते ती काय चाललंय ते डबल डेकर असते, खाली ड्रायव्हर असते. हा बरोबर आहे, पण हा सुद्धा माणूस आगाऊ आहे. तुला सोडणार नाही गुरुनाथ, तू लक्षात ठेव. एक मिनिट परडे तुमचं काय चालू आहे? आपण इथे संवेदनशील कार्यक्रम करतोय, आपल्याला राडा नकोय इथे. आता आपण बसून चर्चा करू नये या अरे विषयावर. असल्या विषयावर कसल्या बसून चर्चा करता? उभं राहा. एवढा महाराष्ट्राचा बुलंद विषय हा. माझं म्हणणं आहे, चर्चा बिर्चा सोडा. या आगाऊ माणसाला कोपच्यात ध्यान द्या. ढाचे 2-4. हे बरोबर आहे. कोपच्यात ये रे. एक मिनिट. अरे कळायला पाहिजे, राधिका सारखी एवढी सात्विक बायको असताना राधिका सातवीत आहे? तुझ्या आईला तुझ्या